आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड अँड गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे 2.25 कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसेच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रकमा ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत। आवश्यकतेनुसार त्या रकमांमधून आपल्या दवाखान्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार, जागांचे भाडे अदा करण्यात येणार आहे। त्या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे। त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या 33 आरोग्य केंद्राच्या जोडीने केंद्र शासनाच्या योजनेतून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेमध्ये 43 दवाखाने सुरू करण्यात आलेली आहेत। तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत 12 दवाखाने सुरू करण्यात आलेले आहेत। नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेमध्ये आणखीन 25 दवाखाने नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिलेली आहे। तर आपला दवाखाना या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून सातत्याने वृत्त येत आहे। त्यात हा उपक्रम बंद करून कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पगार थकलेले असल्याचा उल्लेख देखील आहे। या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे। आपला दवाखाना ही जी स्कीम आहे सन 2020 पासून राबवण्यात येत होती आणि त्यासाठी मेड ऑन गो ही बेंगलोरची कंपनी कंत्राटदार म्हणून काम करत होती। या कंपनीने ठाणे शहरामध्ये खाजगी जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी हे आपला दवाखाना सुरू केलेले होते आणि कंपनीने त्या ठिकाणी काही बोर्ड बॅनर आपला दवाखान्याशी संबंधित लावलेले होते। कंपनीचा कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आला। आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाकडून 80 दवाखाने प्राप्त झाले, त्यामुळे आपण नवीन कंत्राट काही सुरू केलं नाही आणि त्या कंपनीचा कंत्राट संपल्यामुळे कंपनीने त्यांचा कारभार जो आहे तो आटोपता घेतला। जाताना कदाचित त्यांच्याकडून ते भाड्याच्या प्रिमायसेसमध्ये लागलेले बोर्ड बॅनर राहून गेले असतील। ते बोर्ड बॅनर आपण काल संपूर्ण शहरात फिरून 46 ठिकाणी खात्री करून काढून घेतले। 4 वर्षाची फिगर माझ्याकडे आहे। डिसेंबर 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत 19,40,307 रुग्णांनी या आपला दवाखान्याचा फायदा घेतला किंवा तिथे उपचार घेतले आणि या कालावधीमध्ये कंपनीला 4 वर्षामध्ये 29,10,45,975 इतक्या रकमेचं पेमेंट करण्यात। उपायुक्त उमेश बिरारी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विशद केली। यावेळी महापालिकेच्या माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे उपस्थित होत्या। या व इतर विषयासंदर्भात ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आहे। आपलं म्हणणं मांडत सविस्तर चर्चा केली। त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे। You are responsible for their payment. You are responsible for everything. आज आयुक्तांच्या बरोबर शहरामधल्या निरनिराळ्या विषयांच्या संबंधामध्ये भेट घेतली। संबंधित खात्यांचे अधिकारी हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। नुकताच जो आपण आपला दवाखाना या विषयाबद्दल फार मोठा त्यांना पगार मिळालेले नाहीत, त्याच्यामध्ये अनियमितता आहे, ते बंद झाले, याच्या संबंधी जे आपण आवाज उठवला होता, तर 2 दिवसामध्ये या सर्व डॉक्टरपासून कर्मचाऱ्यांना पगार त्यांचे जे आहे ते खात्यामध्ये जमा होणार आहेत। दुसरं म्हणजे त्या ठिकाणी हे जे दवाखाने ज्यांची भाडी थकलेली आहे, ज्यांच्या जागा घेतल्या होत्या, ती भाडी देखील 2 दिवसामध्ये दिली जाणार आहे। त्या ठेकेदाराला जो कर्नाटकमधला होता त्याला ब्लॅकलिस्ट पण केलेला आहे आणि त्याची दंडात्मक कारवाई जी आहे ती कठोरपणे केली जाणार आहे अशा प्रकारचं आयुक्तांनी सांगितलं। पण याला पर्यायी व्यवस्था पण उभ्या राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ही शासनाच्या माध्यमातून, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य मंदिरं उभी करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। जवळजवळ 44 ठिकाणी ही आरोग्य मंदिरं उभी राहणार आहेत। मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं की याच्यावर योग्य पद्धतीने मॉनिटरिंग ठेवा। ही आरोग्य सेवा गोरगरीब आमच्या लोकांना योग्य पद्धतीने मिळते की नाही, नाहीतर आकडा मोठा 43 आरोग्य मंदिरं अजून वाढणार आहेत नोव्हेंबरपर्यंत आणि प्रत्यक्ष 68 पर्यंत जाणार आहेत। पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर आरोग्य सेवा उपलब्ध नाही झाली तर ती योग्य होणार नाही आणि ती सगळी दक्षता जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे।